लोकसभेसाठी महायुती ऍक्शन मोडवर मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद 14 जानेवारीपासून होणाऱ्या मेळावे आणि कार्यक्रमांची माहिती देणार। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन, उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी होणार। आजपासून शिर्डीत राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार। दोन महिन्यात जातगणना पूर्ण करा, छगन भुजबळांची मागणी। 15 दिवसात ओबीसींचं सर्वेक्षण होतं तर जात गणनेसाठी 2 महिने पुरेसे, भुजबळांचा दावा। महाराष्ट्रातील मालवाहतूक दरांचा संप मागे घेण्याचा निर्णय, आजपासून वाहतूक सुरळीत होणार। महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक महासंघाची घोषणा। नागपूरमधील 90% पेट्रोल पंप कोरडे ठाक, विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशनची माहिती। तर नाशिकमध्येही 400 पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा तुटवडा। संपाचा परिणाम बाजार समितीवर, 2 दिवसांच्या संपामुळे पुण्यात भाज्यांची आवक घटली, भाव वाढले तर सोलापुरात आज कांद्याचे लिलाव बंद। इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज ऑनलाईन बैठक, सर्व घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते झूम ॲपद्वारे बैठकीत सहभागी होणार। बैठकीत नितीश कुमार यांना निमंत्रक करण्याच्या प्रस्तावाची शक्यता। अदानी हिंडनबर्ग प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाचा निकाल, अदानी ग्रुपच्या शेअर्समधील गुंतवणुकीची नव्यानं चौकशी करण्याची मागणी। निवडणुकीआधी मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक, लोकसभा निवडणुकीआधी सीएए कायदा लागू होण्याची शक्यता, लवकरच नियमावली जारी। सना खान मृत्यू प्रकरणी जबलपूरमधून मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त, आरोपी अमित साहूच्या आईच्या घरात कारवाई, नागपूर पोलिसांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची आज 193वी जयंती, अभिवादनासाठी पुण्यातील फुलेवाड्यात गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।